होत आहे? बऱ्याच वेळेस आमच्या पथकामार्फत किंवा आमच्या कर्मचाऱ्यांमार्फत किंवा अधिकाऱ्यांमार्फत FIR केलं जातं। FIR केल्यानंतर आम्ही निघून येतो। नंतर ज्या वेळेस त्या आरोपींना किंवा वाळू माफियांना किंवा वाळू चोरांना FIR झालेला आहे असं कळतं, त्यानंतर ते लोक वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून धमकावतात, जीवे मारण्याची धमकी देतात, रस्त्यावर कसं फिरणार आहेस हे बघतात। त्याचबरोबर तुमच्यावर अॅट्रॉसिटी करू, तुमच्यावर एखाद्या महिलेमार्फत गुन्हा दाखल करू अशा पद्धतीचं सुद्धा आहे। लेटेस्ट एक उदाहरण आहे, पातरवाला बुद्रुक या ठिकाणी नायब तहसीलदार उडान यांना आम्ही प्राधिकृत केलेलं होतं वाळू चोरांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याकरता। तर त्यांनी गुन्हा दाखल करून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला 2 व्यक्तींनी डायरेक्टली धमकी दिलेली आहे, तू रस्त्यावर कसं फिरतो, ह्याच्यावर काय करतो। आता आम्ही प्रशासकीय कारवाई करत असताना FIR दाखल करणं हे आमचा एक भाग आहे, आमची काही वैयक्तिक दुश्मनी नाही। जर समजा शासकीय काम करत असताना एखादा FIR दाखल झाला तर आरोपी जर समजा त्या फिर्यादीला अशा पद्धतीने डायरेक्ट धमक्या देत असेल तर त्याची रेकॉर्डिंग सुद्धा आमच्याकडे आहे। धमक्या देत असेल तर आमचे कर्मचारी कसे काम करू शकतील। आता एखादी घटना झाली असेल तर वेगळी गोष्ट, एका वाळू चोराने मला सुद्धा वैयक्तिकरित्या धमकी दिलेली आहे, अश्लील शिवीगाळ केलेली आहे। पाहिजे असेल तर रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, मी त्याला काही एकही शब्द बोललो नाही, त्याच्याकडून मी पूर्ण ऐकून घेतलेलं आहे। कारण का आता आपण तहसीलदार दर्जाच्या किंवा तालुका मॅजिस्ट्रेट दर्जाच्या माणसांनी त्याच्यासोबत वादविवाद घालणं किंवा शिवीगाळ करणं हे योग्य वाटलं नाही, म्हणून आम्ही फक्त ऐकून घेतलं, बोला तुम्हाला जे बोलायचं ते बोला असं सांगितलं। पण तुम्ही जर रेकॉर्डिंग ऐकली तर तुम्हाला सुद्धा लाज वाटेल, अशा पद्धतीची ती रेकॉर्डिंग आहे। गरज पडल्यास तुम्हाला पण मी ते व्हायरल करेन। परंतु अशा पद्धतीचे हे वाळू चोर म्हणजे स्पेसिफिक काही म्हणजे त्या म्हणजे गोदावरी पट्ट्याचे जे काही लोक आहेत तिथलेच लोक आहेत, त्यामुळे त्या कर्मचाऱ्यावर सुद्धा दहशत निर्माण होते। मला काही फरक पडला नाही अशा घटनेमुळे, परंतु इतर जे कर्मचारी आहेत, नवीन आलेले कर्मचारी आहेत, त्यांच्यावर 100% दहशत निर्माण होईल। आणि असे जर चालू राहिली तर उद्या त्या ठिकाणी काम करण्यासाठी चांगले लोक येण्याची शक्यता जरा कमी आहे। धन्यवाद। त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेपाबद्दल काय सांगाल? वाळू माफिया तुम्हाला देतात का काही राजकारणी पण तुम्हाला सांगतात की आमचं वाहन आहे किंवा आम्ही करायचं नाही? अद्यापर्यंत तर मला कोणत्याही राजकीय लोकांनी मला काही वाहनं सोडण्याविषयी फोन केलेला नाही। उलट राजकीय लोक जे आहेत अंबरमधले तसेच जालन्यामधले चांगले आहेत। मला तरी अद्यापर्यंत वैयक्तिक अनुभव नाही की त्यांनी मला कुठल्याही अवैध गौण खनिजाच्या विरोधात कारवाई करत असताना वाहने सोडण्याविषयी किंवा कारवाई करू नका अशा पद्धतीचा मला वैयक्तिकरित्या फोन नाही आलेला।